विद्यार्थी मित्रांनो, लर्न फ्रॉम होममध्ये तुमचे स्वागत। आज आपण 12वी इतिहासमधील चौथा प्रकरण वसाहतवाद आणि मराठे याविषयी माहिती घेणार आहोत। त्यामध्ये उपघटक आहे मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण। मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण अभ्यासत असताना त्याच्यातला पहिला भाग आहे पोर्तुगीज आणि मराठे। यामध्ये आपल्याला पोर्तुगीजांच्या वसाहतवादाला मराठ्यांनी कशा प्रकारे विरोध केला हे अभ्यासायचं आहे। दुसरा भाग आहे डच आणि मराठे। यामध्ये आपल्याला डचांच्या वसाहतवादाला मराठ्यांनी कशा प्रकारे विरोध केला हे अभ्यासायचं आहे। तिसरा भाग आहे फ्रेंच आणि मराठे। यामध्ये आपल्याला फ्रेंचांच्या वसाहतवादाला मराठ्यांनी कशा प्रकारे विरोध केला याचा अभ्यास करायचा आहे। पुढचा भाग आहे इंग्रज आणि मराठे। यामध्ये आपल्याला इंग्रजांच्या वसाहतवादाला मराठ्यांनी कशा प्रकारे विरोध केला याचा अभ्यास करायचा आहे। त्या पुढचा भाग आहे सिद्धी व मराठे। यामध्ये आपल्याला जंजिऱ्याच्या सिद्धीच्या कारवायांना मराठ्यांनी कशा प्रकारे विरोध केला आणि स्वराज्याचे रक्षण केले हे अभ्यासायचं आहे। आणि शेवटचा मुद्दा आहे अफगाण आणि मराठे। यामध्ये आपल्याला अफगाणचा अहमदशाह अब्दालीने जेव्हा दिल्लीवर आक्रमण केले तेव्हा मराठे आणि बादशाह यांच्यातील करारानुसार मराठ्यांनी दिल्लीचे जे काही संरक्षण करण्याचं धोरण स्वीकारले आणि त्यातून पानिपतचे तिसरे युद्ध घडून आले याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। प्रस्तावना। आपण मागील पाठात भारतात युरोपीय वसाहतींचा प्रसार कसा झाला याचा आढावा घेतलेला आहे। या पाठात आपण युरोपियनच्या वसाहतवादाला मराठ्यांनी कसा प्रतिकार केला याचा आढावा घेणार आहोत। त्यामध्ये पहा छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपीय व्यापाऱ्यांना ओळखण्यात जी दूरदृष्टी दाखवली होती ती दूरदृष्टी समकालीन इतर राज्यकर्त्यांमध्ये आढळत नाही। परक्यांची घुसखोरी ओळखूनच शिवाजी महाराजांनी आरमार व जलदुर्ग उभारले। इंग्रजांच्या मिठाच्या व्यापारावर जकात बसून त्यांचा मिठाचा व्यापार मोडून काढला। छत्रपती शिवाजी महाराजांचे युरोपीय व्यापाऱ्याविषयीचे जे धोरण आहे ते धोरण त्यांच्या आज्ञापत्रातील मजकुरावरून स्पष्ट होते। तेव्हा आपण आज्ञापत्रातील त्यांचा मजकूर पाहूया। आज्ञापत्र। रामचंद्रपंत अमात्य यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रांचे संग्रह करून आज्ञापत्र या ग्रंथाची निर्मिती केली आहे। यामध्ये अनेक विषयावर आधारित छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र आहेत। त्यापैकीच एक आज्ञापत्र आहे युरोपीय व्यापाऱ्यांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण स्पष्ट करते। तर त्या आज्ञापत्राविषयी आपण मुद्द्यांच्या आधारे माहिती घेऊया। त्यात पहिला मुद्दा आहे पोर्तुगीज, इंग्रज, डच व डॅनिश डेन्मार्कचे हे व्यापारी नेहमीच्या सावकारासारखे नसून त्यांना आपल्या प्रदेशावर राज्य करायचे आहे। या मुद्द्यावरून आपल्याला या परकीय सावकारांचे किंवा व्यापाऱ्यांचे जे धोरण आहे ते धोरण शिवाजी महाराजांनी ओळखले होते हे दिसून येते। दुसरा मुद्दा आहे युरोपीय व्यापारी हट्टी असून एकदा ताब्यात घेतलेला प्रदेश सोडणार नाहीत, म्हणून त्यांच्याशी कामापुरतेच संबंध ठेवावे असा आदेश महाराजांनी आपल्या सेवकांना दिल्याचे दिसून येते। तिसरा मुद्दा आहे युरोपीय व्यापाऱ्यांना जलदुर्गाजवळ खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्रकिनारी जागा दिल्यास तेथे ते वकार उभारून तिच्या संरक्षणासाठी आरमार व तोफा यांच्या मदतीने नवीन जलदुर्ग उभारतात, म्हणून त्यांना समुद्रकिनाऱ्यापासून लांब गावाजवळ जागा द्यावी हे धोरण शिवाजी महाराजांचे येथे दिसून येते।
चौथा मुद्दा, युरोपीय व्यापाऱ्यांना कोणत्याही कारणास्तव पक्क्या इमारती बांधू देऊ नयेत असं शिवाजी महाराजांचं धोरण होतं. पाचवा मुद्दा, युरोपीय व्यापाऱ्यांना आपल्या मार्गात आडवे येऊ देऊ नये व आपण त्यांच्या मार्गात आडवे जाऊ नये असे धोरण शिवाजी महाराजांनी युरोपीय व्यापाऱ्यांच्या संदर्भात स्वीकारल्याचे दिसून येते. आणि सहावा मुद्दा आहे, शत्रू मुलकात आपण आक्रमण केल्यावर युरोपीय व्यापारी आपल्या हाती लागल्यास त्यांच्याकडून दंड घेऊन त्यांना त्यांच्या स्थळी पाठवावे. म्हणजेच शत्रू मुलकावर जेव्हा शिवाजी महाराज किंवा मराठी सैन्य आक्रमण करतील आणि त्यांच्या हाती जर युरोपी व्यापारी लागल्यास त्यांच्याकडून दंड घ्यायचा आहे आणि त्या युरोपी व्यापाऱ्यांना त्यांच्या स्थळी पाठवायचं आहे. हे धोरण शिवाजी महाराजांनी या ठिकाणी घेतलेलं दिसून येतं. एकूणच आज्ञापत्रातील या मजकुरावरून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपीय व्यापाऱ्यांचे धोरण ओळखले होते हे स्पष्ट दिसून येते. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं धोरण पहा. छत्रपती संभाजी महाराजांनीही पोर्तुगीजांशी तीव्र संघर्ष केलेला आहे व स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे. त्यानंतर छत्रपती शाहूंच्या काळात पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली. तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्या किंवा थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांना पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवला. तेव्हा चिमाजी आप्पांनी वसईवर आक्रमण करून पोर्तुगीजांचा पराभव केला आणि पोर्तुगीजांच्या या आक्रमणाला त्यांनी थोपवले. या सगळ्या माहितीवरून आपल्याला असं दिसून येतंय की युरोपियनांचा पराभव करणारी एकमेव भारतीय सत्ता म्हणजे मराठा सत्ता होय. वसाहतवाद आणि मराठे या प्रकरणातील प्रमुख उपघटक म्हणजेच मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण याचा आपण अभ्यास करूया. त्याच्यामध्ये पहा, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज हे सर्व परकीय भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले. त्यांचा जो काही प्रवास आहे तो तराजू, तलवार आणि तख्त असा झाला. म्हणजेच युरोपीय व्यापारी सुरुवातीला भारतात आले ते व्यापार करण्यासाठी, म्हणजेच तराजू घेऊन आले आणि हळूहळू भारतातील परिस्थितीचा फायदा घेत त्यांनी हातामध्ये तलवार घेतली आणि तलवारीच्या जोरावर त्यांनी भारतामध्ये तख्त मिळवला, म्हणजे भारतात त्यांनी सत्ता स्थापन केली. अशा प्रकारे त्यांचा भारतातील प्रवास आपल्याला दिसून येतो. भारतात सर्वप्रथम पोर्तुगीज आले. पोर्तुगीजांना भारतीय लोक फिरंगी असे म्हणत असत आणि पोर्तुगीजांनी तयार केलेल्या तलवारीला फिरंग असे म्हटले जाईल. त्याचबरोबर पोर्तुगीजांनी तलवारीच्या जोरावर जे काही प्रदेश मिळवले त्या प्रदेशाला फिरंगाण असे म्हणत. हळूहळू पुढील काळात सर्वच युरोपीय लोकांचा उल्लेख भारतीय लोक फिरंगी असे करू लागले. तर याच्यातला जो काही पहिला मुद्दा आहे तो पाहूया. 4.1.1 पोर्तुगीज आणि मराठे. पोर्तुगीज आणि मराठे यांच्या संबंधाविषयीची जी काही माहिती आहे आपण एक एक अशा मुद्द्यांच्या आधारे पाहू. त्यातला पहिला मुद्दा आहे पोर्तुगीजांचे विस्तार व सामर्थ्य. त्यात एक दीव, दमण, संजान, वसई, करंजा, उरण, चौल हे प्रदेश पोर्तुगीजांच्या वर्चस्वाखाली असून तेथे बुरुजयुक्त किल्ले होते. यावरून आपल्याला पोर्तुगीजांचे जे काही साम्राज्य विस्तार आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. दुसरा मुद्दा पहा, पनवेल येथे पोर्तुगीजांचा सगळा दारुगोळा होता. म्हणजे पनवेलचा भाग देखील पोर्तुगीजांच्या वर्चस्वाखाली होता हे दिसून येते.
तिसरा मुद्दा पहा, किल्ले आणि दारुगोळा पोर्तुगीजांच्या बारदेश प्रदेशाचे रक्षण होत असे. बारदेश म्हणजे गोव्याच्या उत्तरेचा भाग होय. आजच्या गोवा राज्यामध्ये बारदेश नावाचा एक तालुका देखील आहे. ब मुद्दा पहा, छत्रपती शिवाजीराजे व पोर्तुगीज संबंध. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडीचा प्रदेश ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पोर्तुगीजांशी संबंध आला. याची सविस्तर माहिती आपण मुद्द्यांच्या आधारे पाहूया. त्यातला पहिला मुद्दा आहे सुरुवातीच्या काळातील संबंध. पोर्तुगीज आणि मराठे यांचे परस्पर संबंधाविषयीचे राजकीय धोरण लवचिक होते. पोर्तुगीज सुरुवातीला मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारल्यामुळे पोर्तुगीज सावध झाले. पुढील काळात मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणल्याने गोव्याचा व्हाईसराय लुईस द मेंदोस फुर्ताद याने मराठ्यांना मदत करणे बंद केले. दुसरा मुद्दा, जहाजे जप्त. त्यामध्ये पहा, इसवी सन 1665 मध्ये मराठ्यांचे आरमार कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशातून जाताना पोर्तुगीजांनी मराठ्यांची 13 जहाजे जप्त केले, परंतु त्यांना ती मराठ्यांच्या धाकामुळे सोडून द्यावी लागली. तिसरा मुद्दा पहा, फोंड्याच्या किल्लेदाराला मदत. त्यामध्ये पहा, इसवी सन 1666 मध्ये मराठ्यांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याला वेढा दिला. तेव्हा पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या विरोधात तेथील किल्लेदाराला दारुगोळा देऊन मदतीचा प्रयत्न केला. चौथा मुद्दा पहा, मराठ्यांना सहानुभूती. त्यामध्ये सुरत स्वारीच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज पोर्तुगीज प्रदेशातूनच सुखरूप स्वराज्यात आले. तसेच मिर्झा राजे जयसिंग यांच्या आक्रमणावेळी पोर्तुगीजांनी मराठ्यांना सहानुभूती दाखवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी दाभोळ येथे वखार उघडली. पाचवा मुद्दा पहा, शिवरायांचे बार देशावरील स्वारी. त्यामध्ये पोर्तुगीजांनी धर्मांतराला पोषक कायदे केल्याने स्थानिक लोकात त्यांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. याचा फायदा घेऊन शिवरायांनी इसवी सन 1667 मध्ये बार देशावर स्वारी केली. तेव्हा तेथील लोकांनी शिवरायांचे स्वागत केले. सहावा मुद्दा पहा, पोर्तुगीजांचा सिद्धीस मदत. त्यामध्ये जंजिऱ्याच्या सिद्धीविरोधात मराठ्यांच्या हालचाली वाढताच पोर्तुगीजांनी अनेक वेळा सिद्धीला मदत केली. इसवी सन 1669 मध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यात असलेल्या दंडाराजापुरीला वेढा घातला. तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीस धान्य व दारुगोळा पुरवला. सातवा मुद्दा पहा, आदिलशाहीस मदत. त्यामध्ये पोर्तुगीजांचा वकील गोन्सालो मांतिस हा रायगडावर शिवरायांना भेटून उभयंतांनी आपापसातील संघर्ष टाळण्याचे ठरवले. परंतु आदिलशाही मराठे संघर्षात पोर्तुगीज तटस्थ असल्याचे भासवून ते आदिलशहाला मदत करत होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी गोव्यातून पोर्तुगीजांची सत्ता समूळ नष्ट करण्यासाठी पाऊल उचलले. ही गोष्ट पोर्तुगीज व्हाईसराय लुईस द मिरांदो हेन्रिक्यूजला समजल्याने शिवरायांची ही योजना अपयशी ठरली व उभय पक्षात गोव्याचा हेरतह झाला. आता आपण
गोव्याचा फेर तह याविषयी माहिती घेऊया. गोव्याचा फेर तह 10 फेब्रुवारी 1670 रोजी पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात झाला. या तहानुसार एक, उभयंतांनी परस्परांची जहाजे लुटली असल्यास त्याबद्दल योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. 2, मुघलांना जहाजांच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या सवलती मराठ्यांनाही देण्यात यावे. 3, एकमेकांच्या हद्दीत किल्ले बांधू नयेत. 4, पोर्तुगीजांनी सिद्दीला स्वराज्याविरुद्ध मदत करू नये. 5, पोर्तुगीजांनी रामनगरच्या सरहद्दीत म्हणजेच जव्हार तालुका ठाणे जिल्हा या भागात किल्ले बांधू नयेत असे तहामध्ये ठरले. 9वा मुद्दा पहा, चौथाईचा प्रश्न. एखाद्या प्रदेशातील एकूण उत्पन्नाचा चौथा हिस्सा मिळवण्याचा कायदेशीर सनद म्हणजेच अधिकार म्हणजे चौथाई होय. रामनगरच्या राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे व पोर्तुगीज यांच्यात संघर्ष कायमच राहिला. हा संघर्ष मिटावा म्हणून शिवाजी महाराजांनी पितांबर सेणवी व जिवाजी सेणवी या वकिलांची नेमणूक केली, पण त्या वकिलांनाही यश आले नाही. 10वा मुद्दा पहा, इंग्रजांना मदत. इसवी सन 1679 मध्ये खांदेरी उंदेरी बेटावरून मराठे इंग्रज लढा सुरू असताना पोर्तुगीजांनी इंग्रजांना गुप्तपणे मदत केली. 11वा मुद्दा पहा, पोर्तुगीजांचा बंदोबस्त. त्यामध्ये चौल येथील मराठ्यांच्या बांधकामाला विरोध, गोव्यातील स्थानिक जनतेची जबरदस्तीने चालवलेली धर्मांतरे, समुद्र व्यापारातील लुटालूट या कारणामुळे मराठ्यांनी फोंड्याला वेढा देऊन पोर्तुगीजांचा पराभव केला. पुढे 12वा मुद्दा पहा, शिवरायाबद्दल पोर्तुगीजांचे अभिप्राय. त्यात 1, छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य भीती निर्माण करणारे होतेच याबद्दल शंका नाही, परंतु त्यांची शत्रू संबंधीची धोरणे शांततेच्या काळातही भीतीदायक होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य भयमुक्त झाले असा अभिप्राय तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नराने व्यक्त केला आहे. दुसरा मुद्दा पहा, कास्मो द ग्वार्द या पोर्तुगीज इतिहासकाराने वायड द सेलिबर सेवगे म्हणजेच लाईफ ऑफ सेलिब्रेटेड शिवाजी हा ग्रंथ लिहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजावर ग्रंथ लिहिणारा तो पहिला युरोपीय लेखक आहे. त्याच्या पुस्तकातील काही उतारे पुढील प्रमाणे आहेत. त्यातला पहिला उतारा पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा इतका आहे की कोणीही त्यांना आव्हान देण्याचे क्वचितच धाडस करतो. त्यानंतर दुसरा उतारा पहा, छत्रपती शिवाजी महाराज कोणतेही बक्षीस अथवा शिक्षा देण्यात अतिशय निपक्षपाती असतात. कोणत्याही गुणाला बक्षिसाशिवाय अथवा गुन्ह्याला शिक्षेशिवाय त्यांनी सोडले नाही. त्यांचे शौर्य व चांगल्या वागणुकीमुळे त्यांच्यावर सर्व माणसे प्रेम करतात. ते सगळ्या हिंदुस्थानात दरारा बसवणारे तसेच प्रजेची काळजी घेणारे सर्वश्रेष्ठ राजे म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी मित्रांनो, या युरोपीय लेखकाच्या या वर्णनावरून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणविशेष समजतात. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज संबंध अभ्यासलेले आहोत. आता छत्रपती संभाजीराजे व पोर्तुगीज संबंध अभ्यासणार आहोत.
हा भाग आपण मुद्द्यांच्या आधारे पाहूया. त्यात पहिला मुद्दा आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात पोर्तुगीजांनी औरंगजेबाला मदत केली. त्यामुळे दुसरा मुद्दा पहा, पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी संभाजी राजांनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. म्हणून तिसरा मुद्दा पहा, प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला. त्यामुळे चौथा मुद्दा पहा, मराठा पायदळ प्रमुख व छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी येसाजी कंक यांनी पराक्रमाची शर्त करून फोंड्याचा वेढा मोडून काढला. पाचवा मुद्दा पहा, या लढाईत पोर्तुगीज गव्हर्नर जखमी होऊन युद्धातून माघार घेतली. त्याचवेळी मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याने हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून संभाजी राजांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले. ड. छत्रपती शाहू व पोर्तुगीज संबंध. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शाहू महाराजांच्या काळात पुन्हा एकदा मराठा पोर्तुगीज यांच्यात संघर्षाला सुरुवात झालेली आहे. तर त्या भागाविषयीची माहिती आपण मुद्द्यांच्या आधारे पाहूया. त्यात पहिला मुद्दा पहा, मुघलांचा दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद याच्याशी झालेल्या करारानुसार मराठ्यांनी कल्याण व भिवंडीचा ताबा घेतला. त्यामुळे दुसरा मुद्दा पहा, मराठ्यांनी पोर्तुगीजांकडे त्या भागातील चौथाईची मागणी केली. तेव्हा वसईचा पोर्तुगीज गव्हर्नराने ती फेटाळून दिली. म्हणून मराठ्यांनी पोर्तुगीजाविरुद्ध मोहीम उघडली. म्हणून तिसरा मुद्दा पहा, पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी वसई, असेरी, तारापूर, केवळे, माहीम, दमण आणि रेवदंडा येथे लष्करी चौक्या उभारल्या. चौथा मुद्दा पहा, त्या भागात लष्करी चौक्या उभारण्याबरोबरच स्थानिक प्रजेवर अत्याचार सुरू केले. म्हणून पाचवा मुद्दा पहा, पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांना पोर्तुगीजांच्या मोहिमेवर पाठवले. सहावा मुद्दा पहा, चिमाजी अप्पांनी ठाण्याचा किल्ला जिंकून मार्च 1737 मध्ये साष्टी हे बेट जिंकून घेतले. सातवा मुद्दा पहा, दुसऱ्या आघाडीवर असलेल्या शंकराजी पंत फडके यांनी वसई बेट जिंकून तेथील अनेक ठाणी जिंकून घेतले. आठवा मुद्दा पहा, वसईचा किल्ला घेतल्याशिवाय आजूबाजूच्या प्रदेशावर कायमस्वरूपी मालकी प्रस्थापित करणे अवघड होते. म्हणून मराठ्यांनी वसईचा किल्ला जिंकून घेण्याचे ठरवले. नववा मुद्दा पहा, मराठ्याकडे प्रभावी आरमार नसल्याने वसईचा वेढा 2 वर्षे चालला. आणि शेवटचा 10वा मुद्दा पहा, अखेर मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातील दुसरा मुद्दा म्हणजेच 4.1.2 डच आणि मराठे, यामध्ये आपण डच आणि मराठे यांचा संबंध कसा निर्माण झाला याविषयी माहिती घेणार आहोत. इसवी सन 1649 मध्ये डचांनी वेंगुर्ला येथे वखार स्थापन करून व्यापारात चांगले बस्तान बसवले होते. त्यामुळे डच आणि मराठे यांचे संबंध येणे अपरिहार्य होते. याची सविस्तर माहिती आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे पाहूया. पहिला मुद्दा पहा, शिवाजी महाराजांनी कुडाळवर आक्रमण केल्याने डचांच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला. दुसरा मुद्दा, असे असले तरी इसवी सन 1665 मध्ये सुरतेच्या मुघल सुभेदाराने मराठ्यांचे आरमार नष्ट करण्याकरता डचांची मदत मागितली, पण डचांनी ती नाकारली.
तिसरा मुद्दा पहा, शिवाजी महाराजांनी डचांना दाभोळ येथे वखार काढण्यास परवानगी दिली. चौथा मुद्दा पहा, मुंबईहून इंग्रजांचे उच्चाटन करण्यास मराठ्यांनी मदत करावी अशी डचांची इच्छा होती. पाचवा मुद्दा, सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत मराठ्यांनी डचांच्या वखारीला नुकसान पोचवले नाही. सहावा मुद्दा पहा, कर्नाटक स्वारीत डच वखारींचे संरक्षण आणि परवान्यासाठी डचांनी शिवाजी महाराजांना मोठा नजराणा दिला होता. सातवा मुद्दा पहा, पोर्ट नोहो किंवा परंगी पेट्टाई, त्याचबरोबर तेगानापट्टम उर्फ देवनापट्टिनम येथील डचांच्या वखारी शिवाजी महाराजांनी सुरक्षित राहू दिल्या. वरील मुद्द्यांच्या आधारे डच मराठा संबंधाविषयी माहिती घेतल्यावर त्यांच्यातील राजकीय संबंध लवचिक असल्याचे दिसून येते. या प्रकरणातील तिसरा मुद्दा म्हणजेच 4.1.3 फ्रेंच मराठा संबंध. व्यापारी हिताच्या दृष्टिकोनातून फ्रेंच शिवाजी महाराजांच्या संपर्कात आले. याची सविस्तर माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे पाहूया. पहिला मुद्दा, डिसेंबर 1668 मध्ये फ्रेंचांनी शिवाजी महाराजांच्या परवानगीने राजापूर येथे वखार सुरू केली. दुसरा मुद्दा पहा, फ्रेंचांनी स्वराज्याला मोठ्या प्रमाणात दारुगोळा पुरवला. तिसरा मुद्दा पहा, फ्रेंचाशी मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे मराठ्यांनी सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत फ्रेंचांच्या वखारीस नुकसान पोचवले नाही. चौथा मुद्दा पहा, त्यामुळे फ्रेंचांनी मराठ्यांना मोठा नजराणा दिला. पाचवा मुद्दा पहा, इसवी सन 1677 मध्ये पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल फ्रान्सवा मार्टिन याने मराठ्याकडून फ्रेंच वखारीस संरक्षण व परवाना मिळवला. सहावा मुद्दा पहा, शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर चोळमंडलच्या किनाऱ्यावर मराठ्यांचे प्रभुत्व निर्माण झाले. सातवा मुद्दा पहा, इंग्लंड व फ्रान्स यांच्यातील सत्ता संघर्षाचे पडसाद भारतात उमटून इंग्रज फ्रेंच यांच्यात चुरस निर्माण झाली. त्यामुळे दोघेही स्थानिक राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप करू लागले. यातूनच आधुनिक युरोपीय युद्धतंत्र शिकवण्याच्या आमिषाने फ्रेंचांनी निजामाच्या दरबारात प्रवेश केला. आठवा मुद्दा पहा, फ्रेंचांच्या तालमीत तयार झालेल्या इब्राहिम खान गार्दी याला सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी मराठ्यांच्या लष्करात तोफखान्याचा प्रमुख म्हणून नेमले. नववा मुद्दा पहा, इसवी सन 1761च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील इब्राहिम खानाच्या पराक्रमाने प्रभावित होऊन महादजी शिंदे यांनी फ्रेंच प्रशिक्षक डिबॉइन आणि पेरॉ यांच्या मदतीने आधुनिक कवायत फौज व तोफखाना सुसज्ज केला. दहावा मुद्दा पहा, कवायती फौजेच्या जोरावर महादजी शिंदे यांनी उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले. तसेच इंग्रजांनाही धाकात ठेवले. या प्रकरणातील चौथा मुद्दा पहा, 4.1.4 इंग्रज मराठा संबंध. यामध्ये पहा, इंग्रज मराठा यांचा संबंध सर्वप्रथम अफजल खान प्रकरणात आला. याची सविस्तर माहिती आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज इंग्रज संबंध. त्यामध्ये पहिला मुद्दा पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ बंदर जिंकून घेतले. पुढील काळात महाराजांनी अफजल खानाचा वध केला. याच काळात खानाची 3 जहाजे दाभोळ बंदरात माल उतरवण्याच्या तयारीत होते. खानाच्या वधाची बातमी ऐकून खानाचा दाभोळ येथील प्रतिनिधी महमूद शरीफने दाभोळ बंदरातील 3 जहाजे, माल व संपत्ती घेऊन राजापूरला पळून गेला. खानाचा मुलगा फाजल खान याने राजापूरचा सुभेदार अब्दुल करीम याला ती जहाजे
राजापूरच्या बंदरात उतरवण्यास सांगितले. मराठ्यांनी संधी साधून राजापूर जिंकून घेतले. दरम्यान अब्दुल करीमने कर्जाची परतफेड न केल्याने इंग्रजांनी 3 जहाजापैकी एक जहाज ताब्यात घेतले. मराठ्यांनी इंग्रजांच्या ताब्यातील जहाज मिळवण्याचा प्रयत्न म्हणून जैतापूरच्या इंग्रजांचा दलाल वेलजी याला अटक केली. त्याच्या सुटकेसाठी आलेल्या फिलिप गिफॉर्ड यालाही कैदेत टाकले. पुढील काळात या दोघांची सुटका मराठ्यांनी केली, परंतु या घटनेने इंग्रज मराठा यांच्यात वितुष्ट आले. दुसरा मुद्दा पहा. स्टीफन उस्टिक हा इंग्रज अधिकारी महाराजाकडे वखारींच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी रायगडावर आला होता. महाराजांचे वकील सुंदरजी व पिलाजी हे सुद्धा इंग्रजांना भेटले, पण ही भेट अयशस्वी ठरली. तिसरा मुद्दा पहा. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या किल्ल्यात अडकून पडलेले असताना आदिलशहाला तोफांचा दारुगोळा पुरवण्यात रेव्हिंग्टन, गिफॉर्ड, वेलजी या इंग्रज अधिकाऱ्यांनी मदत केली. पन्हाळ्याच्या सुटकेनंतर शिवाजी महाराजांनी राजापूरच्या स्वारीत इंग्रजांचा पराभव करून हेनरी रेव्हिंग्टन, रॅडॉल्फ टेलर, फिलिप गिफॉर्ड या इंग्रज अधिकाऱ्यांना पकडून 2 वर्षे तुरुंगात ठेवले. चौथा मुद्दा पहा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी हेनरी ऑक्झिंडेन हा इंग्रज वकील रायगडावर आला होता. त्याने राजापूरला वखार काढण्याची परवानगी मिळवली. 12 जून 1674 रोजी इंग्रज मराठा यांच्यात तह झाला. या तहातील मान्य व अमान्य अटी पुढील प्रमाणे सांगता येतील. आपण सुरुवातीला मान्य अटी पाहूया. मान्य अटीमध्ये 1. स्वराज्यात इंग्रजांना व्यापार करण्यास परवानगी मिळावे. मान्य अटीतील दुसरी अट पहा. राजापूर, दाभोळ, चौल, कल्याण येथे वखारी उघडण्यास परवानगी मिळावे. तिसरी अट पहा. इंग्रजांच्या मालावर फक्त 2.5% जकात घ्यावे. तर या 3 अटी छत्रपती शिवाजी महाराजांनी मान्य केलेल्या आहेत. शिवाजी महाराजांनी इंग्रजांच्या अमान्य केलेल्या अटी पुढील प्रमाणे पहा. 1. मराठ्यांच्या राज्यात इंग्रजी शिक्क्याची नाणी चालवावे. 2. जहाजे फुटून किनाऱ्यास लागलेला इंग्रजांचा माल इंग्रजांना परत द्यावा. तिसरी अट पहा. जंजिऱ्याच्या सिद्धीसी तह करावे व त्यास बुडवू नये. त्यावरील तिन्ही अटी छत्रपती शिवाजी महाराजांना अमान्य होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी अमान्य केलेल्या अटी पाहता असे दिसते की महाराजांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट होते. 5वा मुद्दा पहा. इंग्रज व सिद्धी दोघांना धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली खांदेरी बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली. तेव्हा इंग्रज अधिकारी किल्ल्याचे बांधकाम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मायनाक भंडारी आणि मराठा आरमार प्रमुख दौलत खान यांनी इंग्रजांची गलबते पकडून अधिकाऱ्यास कैद केले. त्यामुळे इसवी सन 1680 मध्ये खांदेरीच्या प्रदेशातून इंग्रजांना माघार घ्यावी लागली. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही मुद्दा आहे 5वा, तो सिद्धी आणि मराठे संबंध यामध्ये देखील सिद्धींचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली असं घेता येते. ब आकडा पहा. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे आणि इंग्रज संबंध. त्यामध्ये पहा. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रेपासून स्वराज्याच्या पश्चिम किनाऱ्याचे रक्षण केले जात होते. पुढील काळात मराठा आरमार प्रमुख तुळाजी आंग्रेशी मतभेद असल्याच्या कारणावरून नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने तुळाजी आंग्रेचा पराभव करून त्याचे आरमार नष्ट केले. त्यामुळे मराठा आरमाराचा दबदबाही नष्ट झाला. क मुद्दा पहा. माधवराव पेशवे आणि इंग्रज संबंध.
नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा द्वितीय पुत्र माधवराव पेशवे बनले. त्यांचे चुलते रघुनाथराव म्हणजेच राघोबा दादा यांनी माधवरावाकडे अर्ध्या राज्याची मागणी केली. त्यास माधवरावांनी नकार देताच राघोबादादांनी इंग्रजाकडे मदत मागितली. या संदर्भात इंग्रज वकील पुणे दरबारात आला. राघोबाच्या मदतीला आलेल्या इंग्रजांनी मालवणचा किल्ला जिंकला. ड आकडा पहा. नारायणराव पेशवे व इंग्रज संबंध. माधवरावाच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे बनले. यांच्या काळात इंग्रजांनी ठाणे, वसई, विजयदुर्ग, रत्नागिरी काबीज करण्याचा प्रयत्न केला. उत्तरेत मुघल बादशहा शिंदे होळकरांच्या प्रभावाखाली होता. त्याला आपल्या प्रभावाखाली घेण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. तसेच बंगालमधील नागपूरकर भोसल्यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्नही इंग्रजांनी केलेला आहे. पुढचा मुद्दा पहा. पहिले इंग्रज मराठा युद्ध. त्यामध्ये पहा, नारायणराव पेशव्यांची हत्या करून राघोबा दादा पेशवा झाला. परंतु बारभाई कारस्थानामुळे पेशवे पदावरून पदच्युत झालेला राघोबा दादा इंग्रजांच्या आश्रयाला गेला. या ठिकाणी आपल्याला बारभाई कारस्थान समजून घेणे महत्वाचे आहे. बारभाई कारस्थान म्हणजे मराठ्यांच्या कारभारातील 12 कारभारी एकत्रित येऊन राघोबा दादाला पेशवे पदावरून काढून टाकलेले आहे. यालाच बारभाई कारस्थान असे म्हटलेले आहे. तर पुढे पाहूया. व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांना साष्टी, वसई ते कोकणपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेणे आवश्यक वाटत होते. म्हणून इंग्रजांनी राघोबा दादाची बाजू घेऊन मुंबईहून पुण्यावर आक्रमण करण्यासाठी निघाले. मराठा सरदार हरिपंत फडके यांनी वाटेतच इंग्रजांचा पराभव केला. तेव्हा इंग्रजांनी परस्पर वकील पुण्याला पाठवून मराठ्यांशी पुरंदरचा तह केला. काही काळातच इंग्रजांनी पुन्हा पुण्याच्या स्वारीवर निघाले. तेव्हा मराठा सरदार महादजी शिंदे यांनी तळेगाव येथे इंग्रजांचा पराभव केला. म्हणून इंग्रजांनी मराठ्यांशी वडगावचा तह केला. वडगावचा तह इंग्रज गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्ज याला मान्य झाला नाही. म्हणून नाना फडणवीस यांनी पेशवे, नागपूरकर भोसले, निजाम आणि हैदर हे चतुसंघ इंग्रजाविरुद्ध उभारले. इंग्रजांनी भोसले आणि निजाम यांना फोडले, तरी मराठा सरदार शिंदे होळकर यांनी इंग्रजांचा पराभव केला. इंग्रज मराठा यांच्यात सालबाईचा तह घडून आला. इंग्रज मराठा दुसरे युद्ध. यामध्ये पहा, नारायणराव पेशव्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सवाई माधवराव यास बारभाईंनी पेशवा घोषित केले होते. परंतु कारभाऱ्यांच्या असहाय्य दडपणामुळे त्याने आत्महत्या केली. तर मराठा कारभाऱ्यांच्या कैदेत असतानाच राघोबा दादा देखील मरण पावलेला होता. म्हणून राघोबाचा मुलगा दुसरा बाजीराव यास पेशवा बनवण्यात आला. नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर पेशवा दुसरा बाजीराव आणि होळकर यांच्यात वितुष्ट आले. त्यामुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावर आक्रमण केले. म्हणून भीतीपोटी पेशवा दुसरा बाजीराव याने इंग्रजांशी वसईचा तह केला. हा तह शिंदे, भोसले व होळकर यांना मान्य नव्हता. यातूनच इंग्रज मराठा दुसऱ्या युद्धाला सुरुवात झाली. इसवी सन 1795च्या खर्डा येथील लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. या काळात मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्ध पद्धतीचा अभ्यास केलेला होता. याचा फायदा इंग्रजांना दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात झाले. इसवी सन 1803 मध्ये सुरू झालेल्या इंग्रज मराठा दुसऱ्या युद्धात इंग्रज गव्हर्नर लॉर्ड वेलस्ली याने शिंदे, भोसले व होळकर यांना एकाकी पाडून त्यांचा पराभव केला. पुढचा मुद्दा पहा. इंग्रज मराठा तिसरे युद्ध. यामध्ये पहा, शिंदे, भोसले व होळकरांचा पराभव झाल्यानंतर पेशवा
दुसऱ्या बाजीरावाला एकाकी पडल्याची जाणीव झाली, म्हणून त्याने गुप्तपणे मराठा सरदारांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न सुरू केला. हे कळताच इंग्रजांनी इसवी सन 1817 मध्ये पेशवा दुसऱ्या बाजीरावावर आक्रमण केले. यातूनच इंग्रज मराठा यांच्यात तिसरे युद्ध घडून आले. या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पूर्ण पराभव करून इसवी सन 1818 मध्ये मराठा सत्ता संपुष्टात आणली. दुसऱ्या बाजीरावाला वार्षिक तनखा देऊन त्याची रवानगी कानपूरजवळील बिठूर येथे केली. या प्रकरणातील 5वा मुद्दा पहा. 4.1.5 सिद्धी व मराठे संबंध. त्यामध्ये पहा, 15व्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकेतील ॲबिसिनियातून सिद्धी लोक भारतात येऊन जंजिरा येथे बस्तान बसवलेले होते. मुद्दा पहा, शिवाजी महाराज व सिद्धी संबंध. त्यात पहिला मुद्दा, इसवी सन 1648 मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण हे प्रांत, विशेषतः तळे, घोसाळे आणि रायरी किल्ले ताब्यात घेतल्याने सिद्धीला धोक्याची जाणीव झाली. दुसरा मुद्दा पहा, मार्च 1671 मध्ये शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्याची नाकेबंदी केली. सिद्धीने मराठ्यांना किल्ला देण्याचे मान्य केले, परंतु त्याच वेळी मुघलांकडे मैत्रीचा प्रस्ताव पाठवला आणि मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारले. त्यामुळे सिद्धी सुखरूप राहिला आणि किल्ला घेण्यात मराठे अपयशी ठरले. ब आकडा पहा, छत्रपती संभाजीराजे व सिद्धी संबंध. त्यामध्ये पहा, संभाजी महाराजांनी सिद्धीविरुद्ध मोहीम काढली. विजय नजरेसमोर दिसत असतानाच मुघल स्वराज्यावर चालून आले. त्यामुळे संभाजीराजांना सिद्धीची मोहीम अर्धवटच सोडावी लागली. क आकडा पहा, छत्रपती शाहू व सिद्धी संबंध. त्यामध्ये पहा, छत्रपती शाहूंच्या काळात थोरल्या बाजीराव पेशव्यांनी इसवी सन 1733 मध्ये जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध मोहीम काढली. या मोहिमेत थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी मोठा विजय मिळवला. त्यामुळे सिद्धी व मराठा यांच्यात तह झाला. या तहाने सिद्धीने मराठ्यांचे मांडलिकत्व स्वीकारले. या प्रकरणातील 6वा मुद्दा पहा. 4.1.6 अफगाण मराठे संबंध. त्यामध्ये पहा, 18व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीचा बादशहा दिल्ली, आग्रा आणि पंजाब या भागाचा सत्ताधीश होता. या भागावर अफगाण सत्ताधीश अहमदशाह अब्दाली याने अनेक वेळा आक्रमण केलेलं आहे. याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे सांगता येते. 1. पहिली स्वारी. अहमदशाह अब्दाली याने इसवी सन 1748 मध्ये भारतावर पहिली स्वारी केली. अब्दालीच्या स्वारीच्या वेळी अयोध्या, दिल्ली आणि आग्रा परिसरातील अफगाणांनी अहमद खान बंगश याच्या नेतृत्वाखाली अब्दालीला पाठिंबा दिला. परंतु दिल्लीचा मुघल बादशहा अहमद शहा याने अब्दालीचा पराभव केला. अब्दाली परत गेल्यावर बंगशने मुघलाविरुद्ध युद्ध सुरू केले. तेव्हा मुघलांनी शिंदे होळकर या मराठा सरदारांच्या मदतीने अफगाणांचा पराभव केला. दुसरा मुद्दा पहा. दुसरी स्वारी. अहमदशाह अब्दाली याने इसवी सन 1749 मध्ये भारतावर दुसरी स्वारी केली. या स्वारीत त्याने पंजाबच्या मुघल सुभेदाराचा पराभव करून मोठ्या संपत्तीची लूट केली. परकीय व देशांतर्गत शत्रूपासून मुघल सत्तेचे संरक्षण व्हावे म्हणून मुघल बादशाने मराठ्यांशी करार केलेला आहे. त्याविषयी माहिती घेऊया. मराठा मुघल करार. त्यामध्ये पहा, इसवी सन 1752 मध्ये मराठा व मुघल यांच्यात एक करार झाला. त्यानुसार पहिली अट पहा, उत्तर भारतातील मुघलांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण मराठ्यांनी करावे. दुसरा मुद्दा, त्या मोबदल्यात मुघल बादशाकडून रोहिल खंडातील चौथाई वसूल करण्याचा हक्क मराठ्यांना मिळाला. तिसरा मुद्दा पहा,
तसेच मुघल राज्यातील पंजाब व सिंधचा प्रदेश मराठ्यांच्या हवाली केले. चौथा मुद्दा पहा, आग्रा व अजमेर या सुब्यांची सुभेदारी मराठ्यांना मिळाली. या मराठा मुघल करारामुळे मुघल सत्तेची परकीय व देशांतर्गत शत्रूपासून संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यावर आली. तिसरा आकडा पहा, तिसरी स्वारी. अहमदशाह अब्दालीने इसवी सन 1757 मध्ये भारतावर तिसऱ्यांदा आक्रमण केले. या स्वारीत त्याने दिल्ली व मथुरा लुटले. राघोबादादाच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्य दिल्लीला पोहोचेपर्यंत अब्दाली अफगाणिस्तानला परत गेला होता. मराठ्यांनी दिल्ली ताब्यात घेऊन तेथील परिस्थिती पूर्ववत केली. मराठे आणि शीख यांनी पंजाब मोहीम आखून सरहिंद प्रांताचा पाडाव केला. लाहोर ताब्यात घेऊन मराठे अटकेपार झेंडा फडकवले. चौथा मुद्दा पहा, चौथी स्वारी. अहमदशाह अब्दालीने इसवी सन 1759 मध्ये भारतावर चौथी स्वारी केली. त्या स्वारीत त्याचा प्रतिकार दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे या मराठा सरदारांनी केला. परंतु त्याने दत्ताजी शिंदे यांना ठार करून पंजाब जिंकून घेऊन दिल्लीवर अंमल बसवले. पाचवा मुद्दा पहा, पानिपतचे तिसरे युद्ध. त्यामध्ये पहा, अफगाण्यांना भारतातून कायमचे घालवण्यासाठी मराठ्यांनी उत्तरेची मोहीम आखली. त्या मोहिमेचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ व विश्वासराव यांच्यावर सोपवली. अहमदशाह अब्दाली व मराठे यांच्यात 14 जानेवारी 1761 रोजी यमुना नदीच्या तीरावर पानिपत येथे मोठी लढाई घडून आली. ही लढाई पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. या युद्धात सदाशिवराव भाऊ, विश्वासराव, मातबर मराठा सरदार व अगणित मराठा सैन्य मारले गेले. याचा निरोप देताना असे म्हटले आहे की 2 मोते गळाली, 27 मोहरा गमवल्या व चांदी आणि तांब्याची नाणी म्हणजेच खुर्दा किती बेपत्ता झाले, म्हणजे किती गेली याची गणितच नाही, अशा प्रकारचा निरोप नानासाहेब पेशव्यांना पाठवण्यात आलेला होता. पानिपतवरील मराठ्यांच्या पराभवाने हिंदुस्थानच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आणि याचा फायदा इंग्रजांना झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रकरण 4 वसाहतवाद आणि मराठे संपलेला आहे.